नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या डिस्ट्रॉय मेकर 2007 या सेगमेंटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। वर्ल्ड कप उचलण्यासाठीची प्रॅक्टिस मॅच समजून पोर्ट ऑफ स्पेन या वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक मैदानात सामना सुरू होण्यासाठी काही क्षण बाकी होते। त्याआधी झाला तो टॉस आणि नाणेफेक जिंकून आपली बॅटिंग बलाढ्य असल्याने कदाचित 300च्या पार आपला स्कोर जाईल ही अपेक्षा आणि ही खात्री ठेवून कर्णधार राहुल द्रविडने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। सलामीला आला तो भारतीय क्रिकेटचा दादा आणि मुलतानचा सुलतान वीरेंद्र सेहवाग। भारतीय क्रिकेटचा दादा म्हणजे भारताचा कॅप्टन, माजी कॅप्टन सौरव गांगुली। दोघेही धुलाईच्या मूडमध्ये आलेले आहे, म्हणून रात्रीच्या 12 वाजता देखील टीव्ही समोर बसलेली जनता दुसऱ्याच ओव्हरमध्ये निराश झाली, कारण बांगलादेशच्या मुशरफी मुर्तजाने सेहवागला क्लीन बोल्ड केले आणि भारताच्या डावाला नस्तर लावण्याचं काम केलं ते मुशरफी मुर्तजा या बॉलरने। परंतु घाबरण्याचे कारण नव्हते, कारण अगदी 9 नंबरपर्यंत बॅटिंग लाईनअप आपली मजबूत होती, त्यामुळे टेन्शन लेने का नाही असं सर्व पेव्हिलियनमध्ये वातावरण होतं। वन डाऊन बॅटिंगला आला तो बॉलरच्या स्ट्रेट बॉलला सरळ पुढे चालत येऊन स्ट्रेट 6 किंवा 4 मारणारा रॉबिन उथप्पा। रॉबिन उथप्पा अतिशय नौखा होता, पण त्याच्या 6 हिटिंग ॲबिलिटीसाठी तो ओळखला जात होता। त्यानंतर रॉबिन उथप्पा ज्या वेळेस मैदानात आला त्यावेळेस तो फक्त एक चौकार मारून नंतर झेलबाद आऊट झाला आणि मुशरफी मुर्तजाने भारताच्या पहिल्या 2 विकेट मिळवल्या। त्यानंतर बॅटिंगसाठी सचिन तेंडुलकर आला, परंतु 26 चेंडूंमध्ये मात्र 7 धावा करून तो देखील माघारी परतला। थाला फॉर अ रिझन तेव्हापासून कदाचित चालू असेल। ओके, एका बाजूने दादा खिंड लढवत होता। वर्ल्ड कप आधी दादाची कॅप्टन्सी काढून घेण्यात आली होती। मनात दादाच्या तो देखील राग नव्हता, पण संताप होता। आता मैदानावर आजी माजी कॅप्टनची जोडी होती, दादा आणि द्रविड, परंतु द्रविड देखील काही खास न करता केवळ 14 धावांवर बाद झाला। निम्मे षटके जेव्हा संपले तेव्हा भारताचा स्कोर होता 25 ओव्हर 4 आऊट आणि मात्र 72 रन। 25 ओव्हरमध्ये फक्त 72 रन हा भारताचा स्कोर होता। त्या काळी भारतीय मिडल ऑर्डरचा तारणहार समजला जाणारा आता युवराज सिंग मैदानात आला होता। युवराज आणि दादा यांची चांगली जोडी जमली व दोघांनी भारतीय डावाला सावरण्याची जबाबदारी घेतली। दोघेही उत्तमरित्या डावाला सावरण्याचे काम करत होते। गॅप्समध्ये चेंडू टाकून सिंगल, डबल आणि वेळ पडली तर चौकार देखील मारत होते आणि धावफलक जो होता तो खेळता ठेवत होते। हळूहळू दोघांनी भारतीय डाव सावरला। दादाने आपली 50 पूर्ण केली आणि ग्रेग चॅपेलला दाखवून दिले की सौरव गांगुली या नावाचे महत्त्व काय आहे, आणि सौरव गांगुलीला जे अवॉइड करत होते ग्रेग चॅपेल नावाचा कोच, त्याला समजले की सौरव गांगुली या नावाचे महत्त्व काय आहे। ग्रेग चॅपेल आणि दादा यांची स्टोरी ही कधीतरी तुम्हाला नक्की सांगेल। आता सर्वांना वाटत होते की आपण 280-85 आरामात मारतोय, परंतु मोक्याच्या क्षणी बांगलादेशचा कॅप्टन हबीबुल बाशर याने युवराजचा झेल टिपला व त्याला वैयक्तिक 47 धावांवर आऊट केले। पुढे मोहम्मद रफिकने काही वेळातच दादाला आऊट केले आणि 43 ओव्हरमध्ये 158 रन 6 आऊट अशी धावसंख्या पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानाच्या स्कोअरबोर्डवर झळकली आणि सर्व चाहते निराश झाले। त्यानंतर बॅटिंगला आला तो आपल्या तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी, पण धोनी देखील फक्त 3 चेंडूंमध्ये एकही धाव न करता आऊट झाला आणि पेव्हिलियनमध्ये परतला आणि भारताचा डाव हा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला। बांगलादेशच्या कमकुवत गोलंदाजीसमोर 300 धावसंख्या गाठण्याचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेला म्हणजे भारताला कोणी टार्गेट दिलं नव्हतं, पण बांगलादेशची बॉलिंग ही कमजोर आहे, त्यामुळे आपणच ठरवलं होतं की कमीत कमी 300 रन्स या झाल्याच पाहिजे। आणि हे मनाशी ठरवून आलेल्या भारतीय टीमचे 45 ओव्हरमध्ये 9 बाद 159 या धावसंख्येवर येऊन डाव अडकला होता। 9 बाद 159 45 ओव्हरमध्ये। शेवटची विकेट आणि 5 षटके बाकी होते। झहीर आणि मुनाफ पटेल यांनी कदाचित ठरवले की जर गोलंदाजीमध्ये काही रन्स वाचवायचे असतील तर आता देखील आपल्याला बॅटने स्वतःच रन करावे लागतील, तेव्हा कुठे आपल्याला रन वाचवायला भेटतील। दोघांनी वैयक्तिक 15-15 धावांची भर घातली आणि 50 ओव्हरनंतर आपला जो स्कोअरबोर्ड होता, आपली जी टीम होती त्या टीमला 191 या धावसंख्येपर्यंत दोघांनी नेऊन ठेवले आणि दुबळ्या बांगलादेश समोर 192 धावांचे आव्हान ठेवले। तगड्या भारतीय वाघांनी 191 धावा गाठल्या आणि दुबळ्या बांगलादेश समोर 192 धावांचे असे आव्हान ठेवले। तर भारतीय गोलंदाजी काही कमाल करते का?
भारताचा कोणी तारणहार ठरतो का? बांगलादेशला नमवून भारत विजयी सलामी देतो का? या सर्वांची उत्तरे आपण बघणार आहोत, पण ती पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. धन्यवाद.